नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर BMC अंतर्गत जी लिपिक पदासाठी भरती निघालेली आहे, तर त्या पदासाठी लेखी परीक्षेची अतिशय चांगल्या पद्धतीने आपण तयारी करून घेत आहोत. तशाच टाईपचे प्रश्न येणारे, एक्सपेक्टेड सगळे प्रश्न आलेले सगळं आपण या ठिकाणी सोडवत आहोत. तर आजचा हा जो भाग आहे तो 18व्या क्रमांकाचा आहे. ऑलरेडी यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती 17 भाग पब्लिश झालेले आहेत. पाहिले नसतील पाहून घ्या. डिफिकल्टी लेवल तुम्हाला प्रश्नांचं कळून जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला व्यवस्थित तयारी जर झाली का नाही किंवा होत आहे किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर जास्तीत जास्त तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा. आपल्याकडे प्रश्नपत्रिकेची ऑलरेडी बॅच सुरू झालेली आहे, ज्या ठिकाणी 5 प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत. आणि प्रश्नपत्रिकेसोबत महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला मित्रांनो जवळपास 1000 स्पेशल GK प्रश्न मिळणार आहेत. जेवढे आत्तापर्यंत TCSने एक्झाम घेतलेले आहेत त्या TCSने वारंवार टाकणारे असे सगळे प्रश्न GKचे ते आपण वेगळे प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे अवश्य बाय करून घ्या. खाली नंबर आहे, त्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट करा. सगळी माहिती तुम्हाला आमची टीम प्रोव्हाइड करेल. पहा, या ठिकाणी आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात, थोडंफार आपण सगळं सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. तर हा मराठी ग्रामरचा प्रश्न आहे. तर त्यांना काय म्हणतात, वर्ण त्यांना म्हणतात किंवा म्हटलं जातं. त्यानंतर 4 नगरातले माझे विश्व नावाचं जे आत्मचरित्र आहे, हे आत्मचरित्र कोणाचं आहे किंवा डॅश यांचे आत्मचरित्र आहे. तर लक्षात असू द्या, या ठिकाणी हे जे आत्मचरित्र आहे मित्रांनो खूप फेमस आहे. खूपदा परीक्षेला सुद्धा म्हणजे विचारण्यात आलेलं आहे. जयंत नारळीकरांचं हे पुस्तक आहे, आत्मचरित्र आहे. आणि जे महत्त्वाचे लेखक आहेत ज्यांचा जवळपास आत्ता म्हणजे जयंती किंवा जन्मदिवस साजरा करण्यात आलेला आहे मागच्या 4 महिन्यामध्ये, येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये, त्यांच्याबद्दल थोडंफार माहीत असू द्या. त्यानंतर आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रतिनोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो किंवा त्याला म्हणतात. तर लक्षात असू द्या, आपल्या या आशिया खंडामध्ये जो रॅमन मॅग्सेसे नावाचा पुरस्कार मिळतो तो या ठिकाणी प्रतिनोबेल म्हणून पुरस्कार म्हणून ओळखला जातो किंवा त्याची ख्याती आहे, एक वेगळं नाव आहे. त्यानंतर हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं, आपल्या महाराष्ट्रातले पहिले विनोबा भावे जे होते त्यांना पहिलं रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे, पहिले महाराष्ट्रीयन. त्यानंतर मोहिनीअट्टम नावाचा जो नृत्य प्रकार आहे तो कोणत्या राज्यातील आहे, तर जेवढे काही राज्य आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की जे महत्त्वाचे राज्य आहेत त्यांचे सगळे नृत्य प्रकार, बोलीभाषा, सण, उत्सव पाठ करा. तर केरळ या राज्यातील हा नृत्य प्रकार आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जाणारं मासिक कोणतं आहे, तर महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जाणारं मासिक जे आहे ते लोकराज्य आहे. त्यानंतर एक दक्षता नावाचं आहे जे की महाराष्ट्र पोलीस खात्याअंतर्गत किंवा महाराष्ट्र पोलिसाकडून प्रकाशित केलं जातं. त्यानंतर जगातील आकारमानाने सर्वात मोठा असणारा देश कोणता, क्षेत्रफळाने रशिया आहे. खूप मोठं क्षेत्रफळ आहे रशिया, या ठिकाणी हा सर्वात मोठा देश आहे. त्यानंतर एकूण ज्योतिर्लिंगापैकी म्हणजे जी ज्योतिर्लिंग एकूण आपल्या भारतामध्ये 12 आहेत, त्या ज्योतिर्लिंगापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेशली किती आहेत, तर 5 जे ज्योतिर्लिंग आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर शेवटचा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित किंवा राज्य केंद्रशासित प्रदेशाचं सर्वात लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे किंवा सर्वात कमी लिंग प्रमाण कोणत्या आहे, तर दमण आणि दीवचं या राज्याचं केंद्रशासित प्रदेशाचं सर्वात कमी लिंग गुणोत्तर किंवा लिंग प्रमाण आहे असं आपणास म्हणता येईल. लक्षात असू द्या, जी जनगणना आहे त्याबद्दल थोडीफार माहिती म्हणजे खूप सारी काढा, कारण का त्यावर 100% 1 ते 2 प्रश्न येतात. आणि नेमकं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुमचे 1-1, 2-2 गुणसुद्धा तुमचं क्वालिफाय थांबवू शकतात. कारण का 1-1, 2-2 मार्काने जेव्हा तुमचा रिझल्ट जातो तेव्हा सगळं हे डोक्याला ताप होण्यापेक्षा त्यामुळे जेवढं तुम्ही व्यवस्थित करसाल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. काही डाऊट असतील कोणत्या प्रश्नासंदर्भात अवश्य कमेंट करा. पाहत राहा आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.